तुमची अथवा तुमच्या मित्राची सॅलरी 60,000 असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्यांना सुद्धा पाठवा. या सिरीजमध्ये मंथली सॅलरी 10,000 ते 1,00,000 असल्यास तुमची इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस कसं असायला हवं याचा आपण अंदाज घेणार आहोत. तुमची सॅलरी 60,000 असल्यास हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आणि EMI जास्त असण्याची शक्यता आहे. नसल्यास उत्तम, म्हणजे जास्तीत जास्त पैसे आपल्याला कामाला लावता येतील. 25% म्हणजेच 15,000 रुपये हाऊस होल्ड एक्सपेन्सेससाठी, 10% म्हणजे 6,000 रुपये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, फूड, क्लोथ, ऑफिस एक्सपेन्ससाठी बाजूला काढून ठेवू शकता. आणखी 8% म्हणजे 5,000 रुपये इमर्जन्सी फंड, 4% म्हणजे 2,500 रुपये तुमचं हेल्थ इन्शुरन्स असण्याची शक्यता आहे. आणखी 8% म्हणजे 500 रुपये बॅकअप फंड, जे तुम्ही लिक्विड फंड मध्ये पार करू शकता. बॅकअप फंड मधील पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, छोटे आजारपण, अचानक आलेला खर्च, अनएक्सपेक्टेड खर्च यासाठी वापरू शकता. एखादा EMI असल्यास तो 10% म्हणजे 6,000 रुपयांपेक्षा जास्त नसावा. नसल्यास ते पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. शिल्लक 40 ते 30% रक्कम म्हणजे 25 ते 20,000 रुपये तुम्ही पुढील प्रमाणे इन्व्हेस्ट करू शकता. आपण 25,000 रुपये गृहीत धरूया. 5,000 रुपये गोल्ड, जे की फिजिकल गोल्ड लाईक कॉइन्स किंवा गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट करणं सोयीचं असू शकतं. 2,000 रुपये डायरेक्ट इक्विटी म्हणजे स्टॉक्स मध्ये, 3,000 रुपये PPF मध्ये आणि 15,000 रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 60,000 सॅलरी असणाऱ्या प्रत्येकासाठी कॅल्क्युलेशन हे असंच असेल असं काही गरजेचं नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तुमच्या बऱ्यापैकी जणांचे EMI असू शकतात, अथवा तसं नसल्यास किंवा काही प्लॅन करत असल्यास आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या सोयीचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन नक्कीच बनवून देऊ, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. फॉलो करा, नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला नक्कीच फॉलो करा.